जय हिंद विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं मनस्वी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आपण SSC-GD 2024च्या तयारीसाठी जानेवारी फेब्रुवारी 2023मध्ये जे काही SSC-GDचे 73 शिफ्टचे पेपर झाले होते त्यामधलं सगळं GK कव्हर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आणि प्रत्येक प्रश्नाचं एकदम सुव्यवस्थित मराठीमध्ये भाषांतर करून डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी. तर या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये आपण शिफ्ट 1चा जो 10 जानेवारीला झाला होता त्या शिफ्ट 1चं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते पाहिलं नसेल तुम्ही तर पाहून घ्या. आता आपण शिफ्ट 2चं स्पष्टीकरण आणि उत्तरे पाहू आपण. ठीक आहे, चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न काय म्हणतो, स्किल इंडिया योजनेच्या प्रशासन परिषदेची अध्यक्षता कोण करतो? पर्याय तुमचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्री. तर लक्ष द्या, उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. इथं योजना आहे स्किल इंडिया योजना. ठीक आहे, स्किल म्हणजे कौशल्य विकासाचं एक योजना आहे. त्याची प्रशासन परिषदेची अध्यक्षता विचारले. आता जर ही भारत लेवलची योजना आहे, आपल्या देश लेवलची केंद्र शासनाची, तर मुख्यमंत्र्याचा काही संबंध असेल का? तिथं नसणारच आहे. ठीक आहे. नंतर राष्ट्रपती अशा कोणत्याही कामामध्ये नसतो, कारण तो फक्त एक नामधारी प्रमुख असतो, त्याला कार्यकारी किंवा वास्तव कोणतेही अधिकार नसतात. तर ऑप्शन उरते तुमच्याकडे पंतप्रधान आणि गृहमंत्री. मग काही ठिकाणी गृहमंत्री पण असू शकतात. तर या प्रश्नाचं स्पेशली स्किल इंडिया योजनेच्या प्रशासन परिषदेची अध्यक्षता पंतप्रधान करतात हे आहे. याविषयी थोडं माहिती देतो तुम्हाला. तर बऱ्याच ठिकाणी प्रश्न असे पडलेले आहेत की ही योजना कधी सुरू करण्यात आली होती, म्हणजे दुसऱ्या कोणत्या योजनेवर, किंवा ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते त्याविषयी माहिती घेऊ आपण. स्किल इंडिया योजना किंवा कौशल्य भारत अभियान सुरुवात कधी झाली होती? 2015ला. कशासाठी झाली होती? देशातील युवकांना पुरेशा कौशल्य संचासह सक्षम करणे, म्हणजे त्याला कौशल्य प्रशिक्षण देऊन काम वगैरे करण्यासाठी सक्षम बनवणे. नंतर कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते स्किल इंडिया योजना? तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. एवढं लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2. सदनम PV बालकृष्णन यांना कोणत्या नृत्यशैलीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला गेला? नाव काय आहे? PV बालकृष्णन. कोणत्या नृत्याशी संबंधित आहे असा प्रश्न आहे त्याला. नाटक अकॅडमी पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार. याविषयी विशेष माहिती सांगतो तुम्हाला. भरपूर प्रश्न पडते, संगीत झालं, नृत्य झालं, किंवा कोणतं वादक, तबला वादक वगैरे असतील तर हे स्पेशली जिथं दिसलं कोणतंही नाव असुद्धा परफेक्ट ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. ऑप्शन काय आहेत तुमचे? लावणी, भरतनाट्यम, कुचिपुडी आणि कथकली. तर आता लक्ष द्या, एक ऑप्शन असाच कट होतो, कारण लावणी माहिती आहे आपल्याला महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे. याच्याविषयी कोणतं नाव असलं तर कदाचित कानावर पडलं असतं तुमच्या. आणि हे बालकृष्णन, PV बालकृष्णन हे नाव 100%च दक्षिण भारतामधलं आहे. मग उरलेल्या ऑप्शनपैकी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे, कथकली. ठीक आहे, याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये मी काही प्रश्नांमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत संगीत नाटक अकॅडमीचे पुरस्कार करते किंवा नर्तक वगैरे. सध्या फक्त आपण संगीत नाटक अकॅडमीविषयी माहिती घेऊ. ठीक आहे. तर संगीत नाटक अकॅडमीची स्थापना कधी झाली होती? 1952ला. पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर PV राजमन्नार. मग सध्या अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर संध्या पुरेचा. एवढं व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू. मानवी शरीरामध्ये भोजन एका अखंड नलिकेतून जाते जी डॅश डॅशपासून सुरुवात होऊन गुदद्वारपर्यंत जाते. असे काही सोपे प्रश्न पडत असतात, हे अजिबात चुकायचे नसते. ठीक आहे. ऑप्शन आहेत तुमचे मौखिक पोकळी, ग्रास नली, पोट का मलनली. आता माहिती आहे आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा कुठून सुरुवात होती आपली? तोंडामधूनच होती. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल तुमचं. मौखिक पोकळीमधून अन्न आपण ग्रहण करतो. याचं एक्सप्लेनेशन बघू. ह्या 2 मुद्दे विशेष लिहून घ्या तुम्ही. अन्न पचनक्रियेची सुरुवात कुठून होते? तर मुखातून होते. तुम्हाला वाटेल की अन्न पोटात गेल्याच्यानंतर पचायला सुरुवात होते, तसं नसते. अन्न हे मुखातून किंवा तोंडातूनच चावायला सुरू केलं की पचायला सुरुवात होते. मग विशेष पॉईंट काय आहे? तर सर्वाधिक अन्नपचन कोण्या ठिकाणी होते? तर शरीरामधले जे लहान मोठे आतडे असतात नाही, त्यापैकी लहान आतड्यामध्ये सर्वाधिक अन्नपचन होत असते. आता अन्नपचनाची जी आपली अन्ननलिका आहे ती प्रोसेस थोडक्यात बघू आपण. या ठिकाणी इथून आपण अन्न ग्रहण करायला सुरुवात करतो तोंडापासून. ठीक आहे. मग हे अन्ननलिका इथून सुरुवात होते अशी, आणि नंतर इथं अन्न पोटामध्ये जातं. याला जठर म्हणतो आपण. ठीक आहे. मग हा अवयव कोणता आहे? हे लिव्हर आहे, यकृत. ठीक आहे. यामध्ये काय तयार होतं? तर पित्तरस तयार होतो. तयार या ठिकाणी यकृतामध्ये होतो आणि साठवल्या कुठं जातो? हा छोटा पार्ट जो दिसतोय तुम्हाला ह्याला म्हणतात पित्ताशय. या पित्ताशयामध्ये पित्तरस साठवला जातो आणि नंतर अन्न पुढून इथं सुरुवात होतं, इथं लहान आतड्यामध्ये
पूर्ण घुमल्याच्या नंतर शेवटी मोठ्या आतड्यामध्ये जाते अन्न, ठीक आहे. मग आता हे लहान आतडे आहेत. मग मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला हा एक छोटा पॉईंट आहे, हे लक्षात द्या, अपेंडिक्स म्हणतात. मग अपेंडिक्स कुठं आहे असा प्रश्न विचारला तर मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीला, जिथं मोठे आतडे चालू होते तिथं अपेंडिक्स हा अवयव आहे आणि तो वेस्टिजियल ऑर्गन आहे, त्याचं सध्या काही काम नाही. मग मोठे आतडे जे आहेत ते पूर्ण असा राऊंड आणि शेवटी गुदद्वारापर्यंत अन्न जातं, ठीक आहे. हे थोडक्यात आहे. पुढचा प्रश्न बघू. नवीन श्रेणीमधील 50 रुपयेच्या नोटांचा रंग डॅश डॅश आहे. करडा, भुरा चॉकलेटी, फ्लोरोसंट निळा आणि जांभळा. आता 50 रुपयाची नोट म्हणलं की आपल्याला निळा कलर आठवते, ठीक आहे. ऑप्शनमध्ये एका ठिकाणीच निळा आहे, पर्याय क्रमांक 3मध्ये हे उत्तर आहे तुमचं. मग हा फ्लोरोसंट काय भानगड आहे, तर फ्लोरोसंटचा अर्थ सरळ होतो की थोडा चमकणारा किंवा चकाकी असलेला, एवढंच आहे. बाकी नोटा आणि त्यांचे रंग मात्र पक्के ध्यानात ठेवा. जो भुरा चॉकलेटी आहे तो 10च्या नोटाचा कलर आहे. 20ची नोट थोडी हिरवट वाणाची दिसते आणि हा चकाकी निळा किंवा फ्लोरोसंट निळा 50चा. नंतर हा ऑरेंज कलर, ह्याला आपण नारंगी म्हणू शकता, कोणत्या 200च्या नोटाचा. नंतर 100च्या नोटाचा जांभळा कलर आणि हा पिंक कलर गुलाबी 2000च्या नोटाचा. आणि हा जो करडा आहे किंवा राखाडी कलर आहे तो 500च्या नोटाचा आहे. यावर पुढे प्रश्न विचारू शकते, तुम्हाला हे व्यवस्थित लिहून घ्या. आता प्रश्न काय आहे, खालीलपैकी रेडॉक्स अभिक्रिया ओळखा. केमिस्ट्रीमधला प्रश्न आहे आणि विज्ञानचा म्हणू शकता तुम्ही. रेडॉक्स रिॲक्शन काय आहे हे थोडक्यात सांगतो तुम्हाला, नंतर तुम्ही ऑप्शनमधून उत्तर काढा, ठीक आहे. रेडॉक्स रिॲक्शन समजून घेऊ. तर रेडॉक्स अभिक्रियेमध्ये 2 अभिक्रिया असतात मित्र. एक असती रिडक्शन रिॲक्शन आणि दुसरी असती ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्या 2 रिॲक्शन एका जागी येऊन रेडॉक्स रिॲक्शन बनत असती. तर मग त्या कोणत्या, कदाचित पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन विचारण्याऐवजी रिडक्शन रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन विचारतील. मग त्या समजून घेऊ आपण. थोडक्यात काय आहे, रेडॉक्स रिॲक्शन किंवा अभिक्रिया, यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही प्रतिक्रिया किंवा अभिक्रिया होत असतात. मग हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय आहे ते बघू आपण. पहिले पॉईंट आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये ओ म्हणजेच ऑक्सिजन अणूची भर पडते किंवा हायड्रोजन अणू कमी होतात किंवा दोन्ही होते ह्या घटना. काय ऑक्सिजन अणूची भर पडणे किंवा हायड्रोजन अणू वजा होणे किंवा कमी होणे, ठीक आहे, किंवा दोन्ही एकदाच होणे. आता हे कसं होतं ते तुम्हाला उदाहरणादाखल समजून सांगतो, सध्या फक्त तेवढं लक्ष द्या. रिडक्शन रिॲक्शन काय असती, तर हायड्रोजन, ठीक आहे, एच म्हणजे हायड्रोजन अणूची भर पडणे. वरी ऑक्सिजन अणूची भर पडत होती, तर रिडक्शनमध्ये हायड्रोजन अणूची भर पडते किंवा ऑक्सिजन अणू काढून टाकणे किंवा दोन्ही अभिक्रिया होणे, हिला म्हणतात रिडक्शन रिॲक्शन. आता उदाहरण घेऊ आपण. हे तुम्ही इथं समजून घ्या. रिडक्शन ऑक्सिडेशन जर वाचून समजून घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला खूप वेळ लागतो आणि ते एवढं डिटेल एक्सप्लेनेशन होतं की 1 घंटा जरी क्लास घेतला यूट्यूबवर तरी ते संपणार नाही. पण आपल्याला प्रश्न एकदम सोपे विचारले जातात, उत्तर काढल्यावर तुम्हाला लक्षात येईलच, ठीक आहे. तर उदाहरण काय सांगतं आहे, CuSO4. Cu म्हणजे कॉपर, SO4 म्हणजे S म्हणजे सल्फर आणि O म्हणजे ऑक्सिजन आणि प्लस Fe काय याचं सूत्र आहे, तर आयर्नला म्हणतात किंवा लोखंडाला Fe म्हणतात. ह्या दोघांची रिॲक्शन झाल्याच्यानंतर आपल्याला काहीतरी आउटपुट भेटालं आहे, ठीक आहे. मग कोणतं मटेरियल भेटालं आहे आपल्याला, FeSO4 अधिक Cu. आता लक्ष द्या, या Cu सोबत इथं O आहे, ऑक्सिजन आहे. पुढं जाऊन Cu सोबतचा ऑक्सिजन काय झाला, निघून गेला आहे, फक्त Cu एकटाच राहिला इथं, ठीक आहे. Cu सोबतचा ऑक्सिजन निघून गेला म्हणजे ऑक्सिजन अणूची काय झाली, इथं ऑक्सिजन अणू काढून टाकले गेले. म्हणजे ही कोणती रिॲक्शन झाली, रिडक्शन रिॲक्शन झाली Cu सोबतची, ओके. नंतर ह्या Fe सोबत इथं काहीच नाही, ऑक्सिजन नाही किंवा हायड्रोजन नाही, पण ह्या Fe सोबत इथं आला आहे का ऑक्सिजन, हा ऑक्सिजन Fe सोबत जोडला गेला म्हणजे ऑक्सिजन अणूची भर पडली. मग ही कोणती ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. मग ही रिडक्शन आणि ही ऑक्सिडेशन अशा दोन्ही अभिक्रिया मिळून रेडॉक्स रिॲक्शन होत असती. आता आपण प्रश्नावर येऊ, ठीक आहे. लक्ष द्या, हे काही अवघड नाही, एकदम सोपा आहे कार्यक्रम. पुन्हा समजून सांगतो मला. आता उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कसं आलं बघा. आता इथं मॅग्नीजसोबत O2 म्हणजे ऑक्सिजन आहे. आता पुढं इथं जे उत्तर आलेलं आहे आपलं, ह्याची अभिक्रिया होऊन, तर मॅग्नीजसोबतचा ऑक्सिजन आहे का, इथं नाही, उडून गेला आहे. मग हे काय झालं, ऑक्सिजन अणू उडून गेला म्हणजे रिडक्शन रिॲक्शन झाली, ठीक आहे. नंतर आता इथं 4HCl हायड्रोजन आणि क्लोरीन आहेत. मग आता बघा, हायड्रोजनसोबत इथं ऑक्सिजन आहे काय, नाही. मग इथं हायड्रोजनसोबत ऑक्सिजनची भर पडली, ठीक आहे. ऑक्सिजनची भर पडली म्हणजे कोणती रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन. मग रिडक्शन आणि ऑक्सिडेशन झाल्याच्यानंतर आपण काय म्हणतो अभिक्रियेला, रेडॉक्स रिॲक्शन. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. कदाचित पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला केवळ रिडक्शन रिॲक्शन ओळखा म्हणतील
ते आली तर काय करणार आपण, एकतर ऑक्सिजन अणू कमी होणार, नाहीतर हायड्रोजन अणूची भर पडणार. नाहीतर ऑक्सिडेशन ओळखा म्हणतील तुम्हाला. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, ऑक्सिजन अणूची भर पडते किंवा हायड्रोजन अणू कमी होतात. एवढंच लक्षात ठेवा आणि हे व्यवस्थित लिहून घेत चला पॉईंट. तुम्ही इथल्या इथं नोट्स काढल्या तर तुम्हाला प्रश्न सोपे जातील पुढं बघितल्याच्या नंतर. पुढचा प्रश्न बघू. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर सर्वाधिक वर्षा डॅश डॅश आणि डॅश डॅश दरम्यान होते. आता हे डॅश 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 डॅशमध्ये आपल्याला महिने भरायचे आहेत. ऑप्शन आहेत एप्रिल मे, ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि मे जून. तर आपण थोडक्यात मी भारताचा नकाशा सांगतो तुम्हाला. तर ही पश्चिम किनारपट्टी, आता वरी काहीतरी असेल, भरपूर मोठा एरिया आपला, आणि ही पूर्व किनारपट्टी. तर इकडं काय आहेत, वरून पश्चिम बंगाल, नंतर इकडं ओडिशा, नंतर आपलं आंध्र प्रदेश आणि नंतर तमिळनाडू. मग हे तमिळनाडूची जी किनारपट्टी आहे त्या ठिकाणी सर्वाधिक वर्षामधल्या कोणत्या महिन्यामध्ये होते. सर्वाधिक वर्षा म्हणजे पाऊस विद्यार्थी मित्र हो. तर सर्वाधिक वर्षा या तमिळनाडूच्या किनारपट्टीवर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असते, लक्षात ठेवा. आणि तेच तुम्हाला जर विचारलं तर पश्चिम किनारपट्टीवर किंवा अरबी समुद्राकडल्या आपल्या कोकण किनारपट्टीवर कधी होते, तर ती आपल्याला माहिती आहे की जे मोसमी वारे येतात त्यामुळं जास्त पडते. मग मोसमी वारे कधी येतात, जूनच्या मधामध्ये आणि जून जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडला जातो इथं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, किंवा भारतातील पर्जन्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. भारतातील पर्जन्य कसं, जास्त पाऊस कसा पडतो, नैऋत्य मान्सून ऋतूपासून पडतो. नैऋत्य मान्सून ऋतू सुरुवातीला कुठं येतो, केरळच्या किनारपट्टीवर किंवा केरळमध्ये. कधी प्रवेश करतो, 1 जूनला. तिथून पुढं 7 जूनला तो कलकत्त्याला जातो. नंतर 10 जूनला आपल्या मुंबईला येतो आणि 17 जुलैपर्यंत संपूर्ण भारतामध्ये पसरला जातो. भारतातील एकूण पावसापैकी, आता हा मुद्दा एकदम स्टार मार्क करून ठेवा, तर 85% पाऊस हा केवळ नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडते. 85%. बाकी उरला सुरला कुठले तरी परतीचे वारे असतील किंवा बंगालच्या उपसागरावरून आलेले वारे असतील तिकडून पडतो. पण टोटल एकूणपैकी 85% हा पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. नंतर भारतातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे बघू आपण. पाऊस पडतो तर कुठं सर्वात जास्त पडतो, तर हे आहेत मोसिनराम आणि चेरापुंजी. मग मोसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर मला सांगा, पाऊस कुठून पडतो, ढगामधून पडतो. ठीक आहे. ढगाला आपण काय म्हणतो, मेघ म्हणतो का नाही. मग हे मेघालय राज्य जे आहे ते ह्याच्यावरून लक्षात ठेवा तुम्ही. सर्वाधिक पावसाची ठिकाणे मोसिनराम आणि चेरापुंजी मेघालयमध्ये आहेत. पुढं जाऊ. जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वाधिक महिला साक्षरता, हा मुद्दा लक्षात घ्या, महिला साक्षरता दरवाले राज्य कोणते सर्वाधिक. ठीक आहे. ऑप्शन आहेत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि मिझोराम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. आता साक्षरतेविषयी समजा मी जनगणनेविषयी पूर्ण माहिती इथं द्यायची म्हणलं तर आपला 1 तासाचा याच्यामध्येच व्हिडिओ निघून जाईल आणि तुम्हाला लक्षात पण राहणार नाही. मग इथं आपल्याला साक्षरता विचारली आहे तर आपण 11च्या जनगणनेनुसार केवळ साक्षरतेविषयी माहिती घेऊ. ठीक आहे. तर साक्षरतेविषयी आपण लक्ष द्या. साक्षरता दर, भारताचा साक्षरता दर जनगणना 2011 नुसार भारताची साक्षरता किती आहे, 74%. आता तुम्हाला SSCचा मॅटर कसा आहे, कधी 74 देतील, कधी 73.99 देतील, 73.34 देतील. तर जो 74च्या जवळचा आकडा आहे तो आपण धरणार त्या ठिकाणी. ठीक आहे. मग भारताचा साक्षरता दर किती, 74%. भारतामध्ये पुरुषांचा साक्षरता दर आहे 82%, महिलांचा साक्षरता दर आहे 65%. साहजिकच तो कमी असणार. नंतर आता मी फक्त सर्वाधिक आणि केरळ केलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्र की सर्वाधिक साक्षरता दर, सर्वाधिक पुरुष साक्षरता दर आणि सर्वाधिक महिला साक्षरता दर हे तिन्ही केरळ राज्याचेच आहेत. नंतर सर्वात कमी साक्षरता दर, सर्वात कमी महिला साक्षरता दर, सर्वात कमी पुरुष साक्षरता दर हे तिन्ही बिहार राज्याचेच आहेत. ह्या तक्त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. हा तक्ता व्यवस्थित जशास तसा लिहून घ्या. ठीक आहे. हा तक्ता काय सांगतो, साक्षरता राज्य, पुरुष आणि महिला सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे, केरळमध्ये. किती आहे, 94%. सर्वाधिक पुरुष साक्षरता केरळ, सर्वाधिक महिला साक्षरता केरळ. सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आहे, बिहारमध्ये. आकडा लक्षात ठेवा, 61% आहे. सर्वात कमी पुरुष साक्षरता बिहारमध्ये, सर्वात कमी महिला साक्षरता बिहारमध्ये. पुढं जाऊ. तुम्हाला जर थोडं फास्ट होत असेल असं वाटत असेल तर आपल्याला भरपूर डेटा आहे पुढं. तुम्ही थोडं स्लो करून व्हिडिओ लिहून घेत जा, पाऊज करून, स्टॉप करून आणि नंतर प्ले करत जा. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. एक्सप्लेनेशन तुम्हाला इथल्या इथंच समजलं पाहिजे, इथल्या इथंच पाठ झालं पाहिजे. लिहून घेतलं तरी एखाद्या रिव्हिजनची गरज पडली पाहिजे. परीक्षा काय जास्त लांब नाही, त्याला 4 रिव्हिजन करत बसायची गरज नाही.
बाकी तुम्हाला आणखी काही ह्याच्यामध्ये बदल करावा असं वाटत असेल तर कमेंट करून सांगा. मी 100% त्यामध्ये काहीतरी ॲड किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर खालीलपैकी कोणते फौजदारी कायद्याचे प्रकरण नाही? आता हा थोडा सिलेबसला सोडून मुद्दा विचारला विद्यार्थी मित्र. फौजदारी कायदा, कायदे दोन प्रकारचे असतात. एक असतो दिवाणी कायदा आणि दुसरा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला फौजदारी कायदा. ह्या दोन्हीविषयी तुम्हाला माहिती देतो थोड्या वेळानंतर. पहिले प्रश्न सोडू आपण. तर फौजदारी कायद्याचे प्रकरण कोणते नाही म्हणलं आहे. दिसताना तुम्हाला लक्षात येईल की खून आणि चोरी नंतर हुंड्यासाठी छळ हे म्हणजे एकदम गंभीर गुन्हे आहेत. मग हे पण फौजदारी कायद्याचं आहे, हे पण फौजदारी कायद्याचं आहे आणि हुंड्यासाठी छळ हे पण फौजदारी कायद्याचंच प्रकरण आहे. यामध्ये घटस्फोट एवढं एकच प्रकरण आहे ते दिवाणी कायद्यामध्ये आहे. दिवाणी आणि फौजदारीविषयी थोडक्यात माहिती देतो. याविषयी कदाचित रिपीट होणार नाही प्रश्न, पण आपल्याला माहिती राहावी. दिवाणी खटले कोणते असतात किंवा दिवाणी कायद्याची प्रकरणं कोणते असतात? मालक आणि कामगार यांच्यामध्ये जी वांदेवाडी होती ती दिवाणीमध्ये येते. पती पत्नी जसं की घटस्फोट हे प्रकरण झालं. जमीन किंवा कुळाचा काय प्रकरण असेल तर. विक्रेता ग्राहक, ठीक आहे, कस्टमरचा काही मॅटर असेल तर. त्यानंतर घरमालक आणि भाडेकरू यावरून काही वाद होत असेल तर हे खटले दिवाणी खटल्यामध्ये येतात. फौजदारी खटले तुम्हाला सांगितलं लक्षात येतील. खून, चोरी, हुंड्यासाठी छळ करणं, दहशतवाद, अपहरण, बलात्कार, हल्ला हे एकदम अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. हे सगळे फौजदारी खटल्यामध्ये येतात. एवढंच लक्षात ठेवा. पुढे जाऊ. 5व्या आणि 6व्या योजनेमधील अवकाश कालावधी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन आहेत समानता, एकात्मिक योजना, सरकती योजना आणि इथं करा पुढाकार. ठीक आहे. मग उत्तर आहे तुमचा पर्याय क्रमांक 3 सरकती योजना. आता लक्ष द्या, अवकाश कालावधी म्हणलं आहे. अवकाश कालावधी ह्याचा अर्थ काय असते आणि हे प्रश्न कशावर आहे तर 5व्या आणि 6व्या योजनेवर म्हणजे पंचवार्षिक योजनेवरला प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. पंचवार्षिक योजनेमधला प्रश्न आहे. पंचवार्षिक योजना सुरुवातीला 1, 2 आणि 3 लगातार झाल्या. नंतर तुम्हाला तिथं 3 वर्षाची सुट्टी येईल. नंतर 4 आणि 5 या पंचवार्षिक योजना झाल्या आणि तिथं पुन्हा दुसरी सुट्टी आली. नंतर 6वी, 7वी आणि अशा होत गेल्या. मग ह्या 5व्या आणि 6व्याच्या दरम्यान जो हा कालावधी आहे त्याला काय म्हणतात तर हे 2 वर्षाची जी सुट्टी होती तर त्याला आपण सरकती योजना त्या काळामध्ये राबविली होती. त्याच्यामुळे सरकती योजना म्हणतात. पंचवार्षिक योजनांविषयी भरपूर प्रश्न आहेत. मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेल. सध्या आपण हे 5व्या 6व्याच्या अवकाश कालावधीचा लक्षात घेऊ काय आहे ते. अवकाश कालावधी 5व्या आणि 6व्या योजनेमधला कोणता होता तर 1978ला 5वी योजना संपली आणि 1980ला 6वी योजना सुरू झाली. मग हा जो 2 वर्षाचा कालावधी होता त्याला 5व्या आणि 6व्या योजनेमधला अवकाश कालावधी किंवा सरकती योजना या नावानं ओळखले जाते. या 2 वर्षामध्ये 2 योजना राबवण्यात आल्या होत्या आणि त्या दोन्हीलाही सरकत्या योजना म्हणतात. मग त्या योजनेच्या वेळी योजना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर प्रोफेसर लकडावाला, प्राध्यापक लकडावाला हे उपाध्यक्ष होते. अध्यक्ष नेहमी पंतप्रधान असतात हे लक्षात ठेवा योजना आयोगाचे. आता योजना आयोग किंवा योजना मंडळ जे काय आहे नियोजन मंडळ ते बरखास्त करण्यात आलेलं आहे. त्या जागी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. तर सरकत्या योजनेच्या काळामध्ये नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कोण होते किंवा योजना मंडळाचे तर प्रोफेसर लकडावाला. त्या सरकत्या योजनेचा मुख्य भर कशावर होता? लघु व कुटीर उद्योग आणि रोजगार निर्मिती यावर भर होता. एवढंच लक्षात ठेवा. पंचवार्षिक योजना आपण डिटेलमध्ये पाहू नंतर. महाशिवरात्री हिंदू देवता भगवान शिव यांच्या सन्मानार्थ हिंदू महिना डॅशमध्ये साजरी केली जाते. आपल्याला माहीत आहे की महादेवाच्या सन्मानार्थ आपण महाशिवरात्री साजरी करतो. पण यांनी मराठी महिने विचारलेत तर कोणते असतील? कार्तिक, चैत्र, फाल्गुन किंवा वैशाखपैकी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुमचं. असे प्रश्न कसे सोडवणार? तुम्हाला 12ला 12 मराठी महिने पाठ पाहिजेत आणि ते कोणत्या आपल्या जे इंग्लिश कॅलेंडर आहे किंवा जानेवारी फेब्रुवारी असं ग्रेगोरियन कॅलेंडर आहे त्याच्या कोणत्या महिन्याच्या दरम्यान येते ते माहिती पाहिजे तुम्हाला. एवढं तर लक्षात असावं की आता 2023मध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवरात्री झाली होती. मग त्यानुसार तुम्ही मराठी महिने काढू शकता. आपण तर हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. हिंदू महिने आणि त्यांचा कालावधी जो या ग्रेगोरियन कॅलेंडरचे महिने आहेत इंग्लिश महिने त्यांच्यानुसार कोणता असतो. चैत्र महिना म्हणलं एप्रिल आणि मे दरम्यान. वैशाख म्हणलं मे जून दरम्यान. आता इथं लक्ष द्या, मे आणि जून हे दोन्ही महिने धरून नाही बरं का. मेच्या कोणत्या तरी 10 किंवा 15 तारखेला सुरू होत असेल अर्ध्यातून आणि तिथून पुढं जूनच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे हा एकच महिना आहे जो मराठी महिना आहे. ठीक आहे. मराठी महिने बी 30, 28, 29 किंवा 31 दिवसाचेच असतात. फक्त
ह्या महिन्याच्या मध्यातून चालू होत असेल आणि ह्या महिन्याच्या मध्यामध्ये कुठंतरी संपत असेल, याच्यानुसार असं आहे. ठीक आहे. ज्येष्ठ महिना जून जुलै दरम्यान असतो. आषाढ महिना जुलै ऑगस्ट दरम्यान. श्रावण ऑगस्ट सप्टेंबर. भाद्रपद सप्टेंबर ऑक्टोबर. आश्विन ऑक्टोबर नोव्हेंबर. कार्तिक नोव्हेंबर डिसेंबर. मार्गशीर्ष डिसेंबर जानेवारी. पौष जानेवारी फेब्रुवारी. माघ फेब्रुवारी मार्च आणि फाल्गुन मार्च एप्रिल. आता लक्ष द्या, या ठिकाणी जर विशेषतः बघायचं झालं कॅलेंडरनुसार तर माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री झाली होती 2023ची. तरी पण प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर फाल्गुन दिलेलं आहे. तर आता इथं लक्ष द्या, फाल्गुन दिलं आहे पण त्यामध्ये माघ ऑप्शन नाही किंवा पौष पण ऑप्शन नाही किंवा इकडे चैत्र पण ऑप्शन नाही. ठीक आहे, जवळ बघितलं तर लक्षात येईल. चैत्र आहे पुढचा ऑप्शन, पण मागलचे जवळचं माघ ऑप्शन आहे, त्याच्याजवळचं फाल्गुन ऑप्शन आहे, त्यामुळे उत्तर तुमचं फाल्गुन असेल. या ठिकाणी जर माघ हे ऑप्शन दिलं असतं तर तुमचं हे उत्तर असलं असतं. कारण 2023च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काहीतरी 18 19 का 21 तारखेला काहीतरी शिवरात्री होती आणि आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार कॅलेंडरमध्ये जर बघितल्या तुम्ही तर ती माघ महिन्यामध्ये दाखवलं तुम्हाला. तर हे माघ किंवा फाल्गुन महिन्यामध्ये येत असते शिवरात्री. पुढचा प्रश्न बघू आपण. हे मराठी महिने तुम्ही एकदम व्यवस्थित पाठ करून घ्या. आता इथं थोडक्यात सांगतो आणखी एकदा मी. एप्रिल मे जून असं पाठ करायचं नाही. फक्त चैत्र महिना आपला सुरू होतो, पहिला महिना हिंदू महिन्याचा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन इथपर्यंत असे थेट पाठ करा. एवढंच लक्षात ठेवा की एप्रिल ते मेमध्ये चैत्र आहे. मग पुढचे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातील, मे जून जून जुलै जुलै ऑगस्ट काय आहे ते. ठीक आहे, याला लई डोकं लावायचं नाही. बॅडमिंटनच्या एका खेळामध्ये म्हणजे एका गेममध्ये किती गुण असतात? ऑप्शन आहे तुमचे 20 15 11 आणि 21. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21. तर हे बॅडमिंटनच्या एका खेळामध्ये 21 गुण असते. ज्यानं पहिले 21 गुण मिळवले तो विनर किंवा तो जिंकणार. पुढचा प्रश्न. ब्रिटिश राजवटीच्या कार्यकाळात भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये भरती होणारे पहिले भारतीय कोण होते? भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये. ठीक आहे, तुम्हाला असा प्रश्न येईल की भारतीय सिव्हिल सेवेमध्ये भरती होणारे पहिले भारतीय कोण होते? ऑप्शन आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रवींद्रनाथ टागोर, सत्येंद्रनाथ टागोर आणि रहीमतुल्ला सैयानी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू होते. बाकी ऑप्शनमध्ये आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रवींद्रनाथ टागोर आणि रहीमतुल्ला सैयानी. यांच्याविषयी थोडी आपण माहिती घेऊ. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोण होते बघा, हे बंगालचे होते, एक क्रांतिकारक होते. यांच्याविषयी ह्या असोसिएशन किंवा ह्या संस्थेविषयी माहिती विचारली जाऊ शकते. इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. इंडियन नॅशनल असोसिएशन हिचं नाव असंच तुम्हाला विचारलं जाईल, हिचं मराठीतून किंवा हिंदीतून वेगळं नाव नाही. नंतर IAS बनणारे पहिले तर आपण बघितले टागोर होते, सत्येंद्रनाथ टागोर. तर IAS बनणारे दुसरे भारतीय कोण होते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे दोन्ही नावं तुम्ही एकदम छापून ठेवा डोक्यामध्ये. आता पहिल्या IASवर विचारला आहे तर कदाचित दुसरे IAS कोण होते म्हणून विचारू शकतात. सत्येंद्रनाथ टागोर पहिले आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी दुसरे. नंतर यांच्याविषयी एक पुस्तक आहे यांनी लिहिलेलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. कोणतं आहे? अ नेशन इन मेकिंग. हे पण ध्यानात ठेवा तुम्ही. रवींद्रनाथ टागोर ज्यांना आपण गुरुदेव म्हणतो त्यांच्याविषयी बघू आपण. त्यांचा एक काव्यसंग्रह आहे गीतांजली. तर या गीतांजलीसाठी त्यांना 1913ला साहित्याचा नोबेल पारितोषिक भेटलं होतं. कशाचं? साहित्याचं नोबेल पारितोषिक. गांधीजींना जी महात्मा पदवी दिली ती कोणी दिली? रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. 1915मध्ये ब्रिटिश सरकारचा नाईटहूड म्हणजे सर हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना सर ही पदवी बहाल केली होती. पण 1919ला जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा त्याच्या निषेधार्थ म्हणून त्यांनी नाईटहूड ही पदवी परत केली. इथं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकेल की त्यांनी नोबेल पारितोषिक परत केलं काय? नाही, हे नोबेल पारितोषिक काय आपल्याला इंग्रजांनी दिलं नव्हतं, त्यांना परत करायची काही गरज नाही. ही जी नाईटहूड किंवा सर पदवी आहे ती इंग्रजांनी दिली होती म्हणून त्याने त्याला वापस करून टाकली. कधी? 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये. पुढं जाऊ आपण. भारतीय संविधानाचे कोणते कलम जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अनुच्छेद 20, अनुच्छेद 21, अनुच्छेद 22 आणि अनुच्छेद 19. आता इथं थोडं पॉईंट आउट करतो मी. उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 21. पण पॉईंट आउट काय करायचं मला, तर वरी मी कलम लिहिलं आहे आणि खाली अनुच्छेद लिहिलेत. यामध्ये अजिबात कन्फ्यूज होऊन जायचं नाही.
कलमलाच अनुच्छेद म्हणतात किंवा अनुच्छेदलाच कलम म्हणतात. ठीक आहे. भारताच्या संविधानामध्ये ज्या कलम आहेत त्याला अनुच्छेद असंही म्हणल्या जातं आहे. अनुसूची या शब्दामध्ये कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. ठीक आहे. अनुसूची वेगळी आणि अनुच्छेद वेगळा. अनुसूची काय असते, जी परिशिष्ट म्हणता की नाही आपण घटनेमध्ये परिशिष्ट, सध्या काहीतरी 12 परिशिष्ट आहेत, तर ते परिशिष्ट जे म्हणता आपण त्याला अनुसूची म्हणतात. पण अनुच्छेद आणि कलम हे नावं दोन्ही एक आहेत आणि अनुसूची आणि परिशिष्ट हे दोन्ही नावं एक आहेत. इथं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. बाकी कलम ऑप्शन 1मध्ये कलम 20 दिलं आहे, ऑप्शन 3 आणि 4मध्ये 22 आणि 21 दिले. ह्या कलमा काय सांगतात? आपण 21 तर बघितलं, कशाविषयी आहे? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य या मूलभूत हक्काविषयी ज्या कलमा आहेत त्या सगळ्या तुम्हाला पाठ असाव्यात विद्यार्थी मित्र हो. कलम 20 सांगते अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबतचे संरक्षण. ठीक आहे. नंतर कलम 21 आहे तिथं जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. कलम 22 काय सांगते? अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. काय म्हणतोय? कलम 22 सांगते अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. आणि कलम 19 एकदम महत्त्वाचं आहे. कलम 19 सांगते विद्यार्थी मित्रो 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क. ठीक आहे. जसं की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्यानंतर कुठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य, मुक्त संचार करण्याचे किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, कुठेही स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, अशा प्रकारचे 6ला 6 स्वातंत्र्य कलम 19मध्ये आहेत. ठीक आहे. आता घटनेचा जो भाग 3 आहे तो मूलभूत हक्कांविषयी आहे. 12 ते 35पर्यंत मूलभूत हक्क आहेत. कोणकोणते आहेत कोणते नाही ते मी तुम्हाला काही ठिकाणी असा प्रश्न पडला की एक्सप्लेन करून सांगल. पण हे एकदम महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला सगळे पाठ पाहिजेत. यामधले सगळे 12 ते 35पर्यंत कलम पाठ पाहिजे काय? नाही. यामधले काहीच कलम आहेत जे तुम्हाला तोंडपाठ असायला हवेत. त्यामधले हे महत्त्वाचे इथले इथं पाठ करून ठेवा. पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणते आंध्र प्रदेशचे शास्त्रीय नृत्य आहे? ऑप्शन आहेत कुचिपुडी, मणिपुरी, भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम. उत्तर आहे तुमचं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 कुचिपुडी. आता इथं लक्ष द्या, मणिपुरी याच्या नावामध्येच आहे हे आहे मणिपूरचं. ठीक आहे. मणिपुरीच्या नावामध्येच आहे मणिपूरचं. नंतर मोहिनीअट्टम आणि दुसरं एक नाव ध्यानात ठेवा कथकली. ठीक आहे. कली बरं का, नुसतं कथक नाही तर कथकली. मोहिनीअट्टम आणि कथकली हे दोन्हीही केरळचे शास्त्रीय नृत्य आहेत. ठीक आहे. जे काही 8ला 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि एक अर्धशास्त्रीय नृत्य, हे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजेत कुठले आहेत काय नाही ते. याच्याविषयी 100% रिपीट तेच प्रश्न पडतात. नंतर या ठिकाणी 3 नंबरला भरतनाट्यम आहे. भरतनाट्यम हे तमिळनाडूचं नृत्य आहे. तर आपण हे 8 शास्त्रीय नृत्य आणि एक अर्धशास्त्रीय नृत्य याविषयी माहिती घेऊ. शास्त्रीय नृत्य एकूण किती आहेत भारतामध्ये? 8 आहेत. भरतनाट्यम तमिळनाडूचे, कथक उत्तर प्रदेश, कुचिपुडी आंध्र प्रदेश, ओडिसी नावामध्येच आहे ओडिशा, कथकली आणि मोहिनीअट्टम केरळचं. ठीक आहे. कथकली आणि मोहिनीअट्टम केरळचे, सातरिया आसामचं, मणिपुरी नावामध्येच आहे मणिपूरचं. नंतर एक अर्धशास्त्रीय नृत्य आहे छाऊ नृत्य. त्याचे 3 प्रकार पडतात विद्यार्थी मित्र. तुम्हाला जर पुरळी छाऊ विचारलं तर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालचं, पुरळी छाऊ पश्चिम बंगाल, सेराईकेला छाऊ झारखंड, मयूरभंज छाऊ ओडिशा. राहील लक्षामध्ये. नंतर भारताचं राष्ट्रीय नृत्य कोणतं आहे तर भरतनाट्यम. आणि या ठिकाणी सर्वात जुनं जे नृत्य आहे ते पण भरतनाट्यमच आहे, ओडिसी नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये चुकून तुम्हाला ओडिसी सांगलं होतं, तेवढी चूक दुरुस्त करून घ्या. लिहिलं असेल तर ते खोडून या ठिकाणी भरतनाट्यम लिहा. भारताचं राष्ट्रीय नृत्य आणि भारतातील सर्वात जुनं शास्त्रीय नृत्य दोन्ही भरतनाट्यमच आहेत. पुढचा प्रश्न बघू. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राद्वारे GDPमध्ये केलेल्या योगदानामुळे डॅश डॅश तयार होते. कशाच्या योगदानामुळे? GDPमध्ये केलेल्या योगदानामुळे. आता ऑप्शन आहेत सांकेतिक रचना, वास्तविक रचना, वास्तविक GDP का अर्थव्यवस्थेची रचना. आता उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4. लक्ष द्या, जेव्हा GDP म्हणजे काय आहे? देशाचं उत्पन्न म्हणते त्याला थोडक्यात, थोड्या भाषेमध्ये. GDPमध्ये जे आपण योगदान करतो, ज्या कंपन्या वगैरे कमाई करतात ते सगळं GDPमध्ये जाते. नागरिकांनी केलेली कोणती कमाई असेल, कोणता बिझनेस केला असेल तर ते पण GDPमध्ये जाते. देशाचा जो GDP आहे त्याच्यामध्ये जे आपण योगदान करतो तर ते पूर्ण आपल्या अर्थव्यवस्थेची रचना व्हायला मदत करत असते. हा सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जरी ह्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास नसला तरी यावर एकदम सोपे प्रश्न विचारले जातात. हे वाचून घेत चला तुम्ही. इथं 2 गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. मी इथं GDP लिहिलो आहे
तुम्ही असं GDP असं लिहिलं तर तुम्हाला थोडं सोपं जाईल वाचायला, ठीक आहे, कारण असंच GDP म्हणून विचारला जाते परीक्षेमध्ये. आता दोन प्रकारचे GDP असते, एक मौद्रिक GDP असते आणि एक वास्तविक GDP असते. बाजारभावाला मोजलेल्या GDPला मौद्रिक GDP म्हणतात आणि स्थिर किमतीला मोजलेल्या GDPला वास्तविक GDP म्हणतात. आता हे स्थिर किंमत का आहे, तर असं कोणतंही वर्ष पकडते ज्याच्यामध्ये जास्त भाववाढ वगैरे झाली नाही, जसं की 2010 किंवा 2015 असं कुठलं तरी एखादी वर्ष पकडते ज्यामध्ये जास्त काही असं खालीवरी भाववाढ झाली नाही. त्या वर्षाला आधारभूत धरून ज्या किमती मोजल्या जातात, GDP काढला जातो, त्या स्थिर किमतीला मोजलेल्या GDPला वास्तविक GDP म्हणतात. आणि वर्षात दरवर्षी जो GDP जाहीर करते तर बाजारभावाला मोजलेला, तर त्याला मौद्रिक GDP म्हणतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रथम ध्वजवाहक कोण होते? आता या ठिकाणी प्रथम ध्वजवाहक म्हणले हे आपल्या आता झालेल्या 2022-23-21च्या ऑलिम्पिकमधले नाही, तर प्रथम ध्वजवाहक म्हणजे जेव्हा आपल्या भारताच्या टीमनं त्यामध्ये घेतला होता सहभाग तेव्हाचे विचारले. ऑप्शन आहेत तुमचे लालशाह बुखारी, पुरमा बॅनर्जी, ध्यानचंद आणि जफर इक्बाल. 100% पाठ झालं पाहिजे तुम्हाला. पर्याय क्रमांक 2 आहे पुरमा बॅनर्जी, ठीक आहे. ऑलिम्पिकविषयी बरेच प्रश्न पडलेले आहेत, आपण डिटेलमध्ये घेऊ. त्या अगोदर मी या प्रश्नामध्ये तुम्हाला थोडा इतिहास सांगतो ऑलिम्पिकचा, ठीक आहे. पुरमा बॅनर्जीविषयी बघू आपण, नंतर ऑलिम्पिकविषयी बघू. पुरमा बॅनर्जी कोण होते, तर हे एक भारतीय धावपटू होते. आता इथं तुम्हाला पुरमा बॅनर्जीचे म्हणजे पहिले ध्वजवाहक कोण होते विचारले, कदाचित पुढे चलून तुम्हाला पुरमा बॅनर्जी कोण होते हे 100% विचारतील. कोण होते, धावपटू होते. कधी भाग घेतला होता त्यांनी, 1920च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर रेसमध्ये त्यांनी भाग घेतला होता. तर 1920चं ऑलिम्पिक कुठं झालं होतं, बेल्जियम या देशामध्ये. आता लक्ष द्या, बेल्जियममधील अँटवर्प येते. आता अँटवर्प एवढं डिटेलमध्ये विचारणार नाहीत तुम्हाला, हे एक ठिकाण आहे बेल्जियममधलं. देश कोणता म्हणलं तर बेल्जियम. बेल्जियममध्ये झालेल्या 1920च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलासाठी ध्वजवाहक असणारा पुरमा बॅनर्जी हा भारताचा पहिला खेळाडू होता. राहील लक्षामध्ये, ठीक आहे. तर या ठिकाणी ऑलिम्पिकविषयी आपण माहिती घेऊ, थोडा इतिहास, ठीक आहे. इथं जर तुम्ही पॉज करून व्हिडिओ लिहित असाल तर या ठिकाणी हे सुवर्ण पदक नाही, तर इथं पहिलं वैयक्तिक पदक एवढंच आहे, बाकी मी एक्सप्लेन करेल. इथं आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कधी झाली होती, 1896मध्ये. कुठून झाली होती, अथेन्स येथून, ग्रीसमध्ये अथेन्समधून. इथं आणखी एक पॉईंट प्लस करा, तुम्हाला विचारतील, मागं SSCला प्रश्न पडला होता, प्राचीन ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कुठं झाली, तर ती रोम या ठिकाणी झाली होती. लक्षात ठेवा, प्राचीन आधुनिक खेळांची सुरुवात रोम येथे झाली होती. आणि एक देवाचं नाव आहे तिथं, त्याला झ्यूस म्हणतात, त्या झ्यूस देवाच्या सन्मानार्थ ते खेळ सुरू करण्यात आले होते. नंतर भारताचा प्रथम सहभाग कधी झाला, 1900मध्ये. पण हा सहभाग काही जास्त महत्त्वाचा नाही, कारण भारताकडून एका इंग्रज कार्यकर्त्यांना सहभाग घेतला होता, नॉर्मन प्रिटचर्ड नावाच्या. नंतर 1920 साली भारताने खेळाडूंची पहिली तुकडी पाठवली. मग ह्या 1920 साली जी भारताची पहिली तुकडी गेली होती, तर त्या तुकडीमध्येच पुरमा बॅनर्जी हा आपला धावपटू होता, खेळाडू होता, जो भारताचा पहिला ऑलिम्पिकमधला ध्वजवाहक होता. नंतर भारताने पहिले सुवर्णपदक कधी आणले, 1928ला, ठीक आहे. 1928ला भारताने पहिलं सुवर्णपदक आणलं. कशामध्ये आणलं, तर हॉकीच्या टीमनं आणलं, ठीक आहे. हे टीमनं आणलं होतं. नंतर भारतानं पहिलं वैयक्तिक पदक कधी आणलं, वैयक्तिक पदक बरं काय, हे कांस्य पदक होतं विद्यार्थी मित्र हो. पहिलं वैयक्तिक पदक जे आणलं होतं ते कांस्य पदक होतं. कोणी आणलं, खाशाबा जाधव यांनी. कधी, 1952ला. स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर लगेच थोड्या 2 वर्षांनी 3 वर्षांनी आपल्या खाशाबा जाधव यांनी कुस्ती या खेळामध्ये पहिलं वैयक्तिक पदक आणलं आणि ते होतं कांस्य पदक. आता हे पॉईंट लक्षात ठेवा. ॲथलेटिक्समध्ये आजकाल ॲथलेटिक्सविषयी विशेष थोडं चालू आहे तयारी. तर ॲथलेटिक्स खेळांमध्ये ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ॲथलीट कोण होता, तर मिल्खा सिंग होता. राहील लक्षामध्ये. इथं एक पॉईंट प्लस लिहून घ्या तुम्ही. जसं मी इथं पहिलं वैयक्तिक पदक दिलो आहे, तसं पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक जर कोणी आणलं म्हणून विचारलं तुम्हाला, तर अभिनव बिंद्रा यांचं नाव लिहायचं, ठीक आहे. अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा कोण होते, तर शूटिंग या खेळाशी संबंधित होते त्यांनी. ओके, चला पुढं जाऊ. खालीलपैकी कोणाला सप्टेंबर 2022मध्ये त्रिपुरा राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून निवडले आहे. आता हा प्रश्न इथं टाकायचं कारण हा करंटचा प्रश्न आहे. तुम्हाला इथं सध्या हा प्रश्न जशाच तसा लिहून घेऊ नका. मी तुम्हाला जे काही 2023मध्ये इलेक्शन किंवा निवडणुका झाल्यात त्याची माहिती दिलेली आहे पुढं. फक्त याचे ऑप्शन वाचून आपण उत्तर काय आहे ते बघू. अरुण सिंह, राधा मोहन दास, बिप्लव कुमार देव आणि मरियम रेंगमा.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिप्लव कुमार देव. प्रश्न कशाविषयी आहे विद्यार्थी मित्र? राज्यसभा सदस्यांविषयी. आता राज्यसभेची दर 5 वर्षाला निवडणूक होत नाही, लक्षात ठेवा. लोकसभेची दर 5 वर्षाला विसर्जन होते आणि निवडणूक होती. तसं राज्यसभेचं काय होतं आहे की दर 2 वर्षाला 2 वर्षाला 1/3 सदस्य रिटायर होत असतात आणि पुन्हा नव्यानं निवडून येत असतात. ते असा राज्यसभेचा कार्यक्रम असतो. राज्यसभा बरखास्त होत नाही कधीच, सतत चालू असते ते. तर राज्यसभेच्या निवडणुका जे काही 2023मध्ये झाल्या होत्या जुलै-ऑगस्टमध्ये, किती 10 जागांसाठी झाल्या होत्या. त्या 10ला 10 नावं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. गोवा राज्यातून कोण निवडून गेलं राज्यसभेवर? सदानंद तनवडे. गुजरातमधून एस जयशंकर, केसरी देवसिंह झाला, बाबूभाई देसाई. नंतर पश्चिम बंगाल राज्यातून डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रॉय, डोला सेन, रुमिरुल इस्लाम, प्रकाश बरेक आणि साकेत गोखले. आता लक्ष द्या, इथं सदानंद तनवडे हे तुम्हाला थोडं मराठी नाव वाटू शकते. म्हणजे मराठी म्हणजे महाराष्ट्रामधलं नाव आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊ शकते. गोवा कुठं? महाराष्ट्राला खेटूनच आहे, जवळच महाराष्ट्रामध्येच असल्यासारखा, खाली कोल्हापूरच्या बाजूला. तर सदानंद तनवडे तुम्ही ध्यानात ठेवा गोव्याचं. नंतर बाकी एस जयशंकर यांची तर तुम्हाला ओळखच आहे, ते गुजरातमधून आहेत. गुजरात या राज्यातून त्यांनी निवडणूक लढवून राज्यसभेवर आलेले आहेत. नंतर पश्चिम बंगालविषयी आपल्याला एका व्यक्तीचं नाव मी सांगू इच्छितो तुम्हाला, राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, राजाराम मोहन रॉय यांच्या नावावरून हे सुखेंदू शेखर रॉय आणि हे ओब्रॉयन. ठीक आहे, रॉय आले ना, ओब्रॉयन असं नाव ध्यानात ठेवा. तर हे 2 नावं तुम्हाला लक्षात राहतील. बाकी तुम्ही नावं वाचले तर आरामात ध्यानात बसू शकतात तुमच्या. पुढचा प्रश्न बघू. ऑक्टोबर 2022नुसार भारतातील कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव कोण होते? आता ऑक्टोबर 2022चा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे पेपरच्या अगोदर जस्ट 2-3 महिन्याचा प्रश्न आहे. आता सध्या कोण आहेत बाकी पक्षाचे बी सांगतो मी. पहिले ऑप्शन वाचा. सीताराम येचुरी, बिनॉय विश्वम, इंद्रजित गुप्ता, डी राजा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी राजा. आता बाकी पक्ष आपण बघून घेऊ. सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत? एकूण तर 6 राष्ट्रीय पक्ष आहेत विद्यार्थी मित्र. या मागच्या वर्षी काहीतरी 3 राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून टाकण्यात आला, 2-3, आणि एका राष्ट्रीय पक्षाला पुन्हा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सध्या कुल मिलाके मागं पुढं करून 6 राष्ट्रीय पक्ष असे सध्या आहेत अस्तित्वामध्ये. आणि त्यांचे अध्यक्ष किंवा प्रमुख आपण बघून घेऊ. भाजपा, भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपाचे प्रमुख कोण आहेत? JP नड्डा, तुम्हाला माहिती आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस म्हणतो आपण, त्याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? मल्लिकार्जुन खरगे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी यम का आहे तर मार्क्सिस्ट म्हणतात. 2 कम्युनिस्ट पार्ट्या आहेत, ते 2 पार्ट्या वेगवेगळ्या आहेत. एक आय नावापुढे लावते आणि एक यम लावते. तर ही यम कोणती होते? मार्क्सिस्ट म्हणून म्हणतात त्याला, मार्क्सवादी. भारतीय कम्युनिस्ट पार्टी यम किंवा मार्क्सवादी म्हणलं सीताराम येचुरी लिहायचं. आम आदमी पार्टी माहिती आहे तुम्हाला, अरविंद केजरीवाल. बहुजन समाजवादी पार्टी मायावती. नॅशनल पीपल्स पार्टी कोनराड संगमा. लक्षात राहील? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. स्वेनसांगनुसार, आता हे नाव लक्षात ठेवा, ह्याला हेनसांग किंवा स्वेनसांग असं म्हणतात. SSCनं स्वेनसांग लिहिले तर आपण स्वेनसांगच लिहू. स्वेनसांगनुसार नालंदा बौद्ध मठाचे डॅश डॅश नवीन प्रवाशांना कठीण प्रश्न विचारत ज्यांचे उत्तर देणे खूप अवघड असे. आता प्रवासी म्हणल्यावर सुरुवातीला कुठे येणार? दरवाजावर येणार. मग दरवाजावर कोण असते? तर द्वारपाल असते. मग प्रश्न कोण विचारणार? तर द्वारपालच विचारणार. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे तुमचं. पुढे जाऊ आपण. आता स्वेनसांगीची माहिती सांगतो तुम्हाला. काही ठिकाणी हेनसांग दिलेलं आहे, काही ठिकाणी स्वेनसांग दिलेलं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. हा कोण होता? तर एक चीनी प्रवासी होता. कोणाच्या काळात आला होता? तर हर्षवर्धन नावाच्या राजाच्या काळामध्ये आला होता किंवा शासन काळामध्ये आला होता. त्याचं एक पुस्तक आहे, त्याला आपण प्रवास वर्णन किंवा हिंदीमध्ये भ्रमण वृत्तांत म्हणतात. तर त्याचं पुस्तक कोणतं आहे? तर सीयुकी नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यानं. ठीक आहे, आणि कुठं आला होता? तर नालंदा विश्वविद्यालयामध्ये अध्ययन करण्यासाठी आला होता, नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये. शेवटचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 20. सोपा आहे, तुम्हाला उत्तर आरामात येऊन जाईल ह्याचं. भटक्या पशुपालनामध्ये गुराखी आपल्या जनावरांसोबत किंवा प्राण्यांसोबत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर डॅश डॅश आणि डॅश डॅशसाठी निर्धारित मार्गावरून भटकंती करतात. आता लक्ष ठेवा, भटकंती करणारे कार्यकर्ते आहेत म्हणल्यावर हे ना आश्रय करणार नाहीत, कारण त्याला चाऱ्यासाठी कुठंतरी दुसरीकडे जावंच लागतं. पैसा दिला तर थोडं त्याच्यात पोटं भरणार आहेत आपल्या प्राण्यांचे वगैरे, गाई बैलांचे किंवा मेंढ्यांचे. ठीक आहे, मग पैसा पण कटून जातो आणि आश्रय पण कटून जातो. मग एकच ऑप्शन उरला, चारा आणि पाणी.
केवळ एवढ्याच गोष्टीसाठी ते भटकंती करत असतात, चारा आणि पाणी, बस संपला विषय. आश्रयाला काय आहे, कोणत्याही शेतामध्ये कुठेही झोपायचं, तिथंच ते आश्रय झाला त्यांचा आणि पुढे जायचं, एवढंच आहे प्रश्न. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. याच्यामध्ये काही बदल किंवा काही ॲड करायचं असेल तर आणखी डिटेल ॲड करू शकता आपण. व्हिडिओ मोठा होत असेल, डिटेल होत असेल एक्सप्लेनेशन, पण तुम्हाला बाकी जी के वगैरे वाचण्यापेक्षा हे प्रश्नाच्या माध्यमातून जर लक्षात ठेवल्या तुम्ही तर एकदम सोपं जाईल आणि व्यवस्थित लक्षात राहील. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्याशिवाय प्रश्नांचा फॉर्मॅट कसा पडतो हे तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही. त्यामुळे ह्यावर विशेष भर देत जा. हेच प्रश्न नाही 2023चे, तर 2022-21चे पण प्रश्न अभ्यास करून बघत जा. त्या आजूबाजूलाच घुमत असतात प्रश्न कसा पडला कळलं की रिझल्ट निघाला म्हणून समजायचं. अशा प्रकारे आपण इथं थांबू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्राला शेअर करायला विसरू नका. तर जय महाराष्ट्र.